मिरची महोत्सव संपला, आता सुरू आहे मान्सून महोत्सव। यावर्षी पावसाने जरा हजेरी लवकरच लावली। बऱ्याचशाच माझ्या मैत्रिणींच्या पुढे प्रश्न पडला असेल, चटणी करायची आहे पण मिरच्या बारीक होतील का, मिरच्या ओल्या तर नसतील का, त्याची पावडर व्यवस्थित होईल का, आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का। या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मसालेमध्ये मिळेल। अशा पद्धतीने मिरची कढईमध्ये गरम करून घेतली जाते आणि याचं मॉइश्चर काढून घेतलं जातं। परत टंकावरती आणून अशा पद्धतीने पूर्ण बारीक करून घेतली जाते। तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते। तुमच्या सगळ्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का। या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेतलं। स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते। मग कधी येत आहे तुमची चटणी बनवायला। विजापूर गुहागर महामार्ग रोखला। कुंडल वाझर रस्त्यासाठी 21 दिवसापासून साखळी उपोषण सुरूच, तर आमरण उपोषणाचा चौथा दिवस। कुंडल वाझर रस्ता हडपल्याने सुरू असलेलं आंदोलन आज अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे। किसान सभा महाराष्ट्र राज्य आणि भारतीय महिला फेडरेशनच्या विजापूर गुहागर महामार्गावर रास्ता रोको करून वाहतूक ठप्प केली आहे। कुंडल वाझर हा कुंडल आंधळी रस्त्याला मिळणारं गाव नकाशात नोंद असलेल्या महत्त्वाच्या शेतकरी रस्त्याचे गट क्रमांक 2753 आणि 2724 मधील शेतकऱ्यांनी जेसीबीने उत्खनन करून शेतीत रूपांतरण केलं आहे। प्रशासनाने हे अतिक्रमण हटवण्यात आणि रस्ता पूर्ववत करण्यात कोणतीही कारवाई न केल्याने संतप्त झालेल्या किसान सभा महाराष्ट्र राज्य आणि भारतीय महिला फेडरेशनने तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे। 21 दिवसापासून जनावरांसह आमरण उपोषण सुरू आहे। हा रस्ता त्वरित खुला करावा आणि दोषींवर कारवाई व्हावी या मागणीसाठी किसान सभा महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं कॉम्रेड वैभव काका पवार हे आपल्या सहकाऱ्यांसह उपोषणास बसले आहेत। आज या उपोषणाचा 21वा दिवस असूनही प्रशासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही। शिवाय गेल्या 4 दिवसांपासून किसान सभेचे कार्यकर्ते आणि शेतकरी आपल्या जनावरांसोबत तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत। आंदोलकांना स्टेट काउन्सिल सदस्य महाराष्ट्र राज्य किसान सभेचे नंदकुमार हत्तीकर यांच्यासह मोठा पुरुष शेतकरी वर्ग पाठिंबा देत आहे। वेळोवेळी जिल्हाधिकारी सांगली, तहसीलदार पलूस आणि प्रांत अधिकारी कडेगाव यांना निवेदन देऊनही प्रशासकीय यंत्रणा निष्क्रिय राहिल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे। भारतीय महिला फेडरेशनचे चक्काजाम आंदोलन प्रशासनाच्या या उदासीन भूमिकेमुळे अखेर भारतीय महिला फेडरेशनने रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला। भारतीय महिला फेडरेशनच्या जिल्हा सचिव कॉम्रेड मेघा बापते आणि साधना पवार यांच्या नेतृत्वाखालील सर्व शेतकरी महिलांनी एकत्रित येत विजापूर गुहागर महामार्गावर घोषणाबाजी करत चक्काजाम आंदोलन केलं। यामुळे या महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। यावेळी कॉम्रेड मेघा बापते यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला। त्या म्हणाल्या, या आंदोलनाचीही प्रशासनाने दखल न घेतल्यास संपूर्ण महाराष्ट्रभर भारतीय महिला फेडरेशन मार्फत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। या आंदोलनात सुनीता गुजले, प्राजक्ता पवार, विजया लाड, विद्या पवार, सुमन लाड, अर्चना लाड, रंजना लाड, अक्काताई सोळवंडे, अक्षता सोळवंडे, सुनीता साठे यासह मोठ्या संख्येने महिला शेतकरी उपस्थित होत्या। किसान सभेचे उपोषण आणि महिला फेडरेशनचा महामार्गावरील यलगार यामुळे प्रशासनावर तातडीने कारवाई करण्याचा दबाव वाढला आहे। गेले 20-21 दिवस झाले कुंडल वाझर रस्ता हा अडवल्यामुळे तिथं उपोषण चालू आहे, आंदोलन चालू आहे आणि 3 दिवस झाले तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणास 5 माणसं बसलेली आहेत। तरी सुद्धा प्रशासन कोणता न्याय देत नाही, आमच्याकडे लक्ष देत नाही आणि जर का आम्हाला जर न्याय नाही मिळाला तर हे आम्ही आंदोलन अजून तीव्र करू आणि जर ह्यांच्याच्यानं होत नसेल तर त्यांनी खुर्च्या खाली कराव्या आणि आम्हाला योग्य ते लवकरात लवकर निर्णय देऊन आज आपण विजापूर गुहागर रस्ता हा चक्काजाम आंदोलन करण्याचं कारण एवढंच की गेले 20-21 दिवस झाले तरीही कुंडल वाझर रस्त्याचा काहीही प्रशासनाने निकाल दिलेला नाही। गेले 3 दिवस झाले आपल्या जनावरांसोबत उपोषण, आमरण उपोषण पलूस तहसीलदार समोर वैभव काका पवार यांच्या नेतृत्वाखाली होत आहे। तर या आजचा उपोषणाचा 4था दिवस असूनही शेतकरी आपले जनावरे घेऊन तहसीलदार ऑफिसच्या समोर आमरण उपोषण करत आहेत। आम्ही वेळोवेळी जिल्हाधिकारी सांगली तसेच प्रांत अधिकारी कडेगाव, पलूस तहसीलदार यांना सुद्धा आम्ही निवेदन लेखी पत्र दिले तरीही त्यांनी अजून काहीही निर्णय दिलेला नाही।
कुंडलवाजर रस्ता हा गट नकाशामध्ये नोंद आहे रस्ता, तरी देखील शेतकरी काही त्याची दखल घेत नाही. तो रस्ता आम्हाला प्रशासन खुला करून देत नाही. त्यामुळे आम्ही हा विजापूर गुहागर रस्ता भारतीय महिला फेडरेशनच्या वतीने आम्ही चक्काजाम आंदोलन आजपासून चालू केले आहे. जर प्रशासनाने यावेळी सुद्धा काहीही याच्यावर दखल घेतली नाही तर आम्ही भारतीय महिला फेडरेशनच्या वतीने हे आंदोलन आणखी तीव्र करू आणि आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करू अशी मी प्रशासनाला विनंती करते की त्यांनी आम्हाला लवकरात लवकर निकाल देऊन त्या शेतकऱ्यांचे आमरण उपोषण संपवावे व त्यांनी आम्हाला निकाल देऊन लवकरात लवकर रस्ता खुला करून देण्याचा